नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकरी हा निसर्ग व जमीन यांच्यावर अवलंबून असलेला कष्टकरी वर्ग। ह्या शेतकऱ्याच्या पाचवीला पुजलेला असतो कष्ट नापिकी, ओला असो की कोरडा दुष्काळ, तरी पण खंबीरपणे संकटातून वाट काढून जीवन जगण्याची कला शेतकरीच जगाला शिकवतो। त्या शेतकऱ्यावर यावर्षी सतत येणाऱ्या पावसामुळे हातातोंडाशी आलेली सोयाबीनची पिके उद्ध्वस्त होण्याची चिन्हे दिसत आहेत। सुरुवातीला पावसाने दडी मारल्यामुळे पेरणी उशिरा झाली। पेरणी झाल्यानंतर आणखी पावसाने दडी मारली आणि सोयाबीन, कपाशी, तूर सुकायला सुरुवात झाली। शेतकरी हवालदिल झाला, परंतु निसर्गाने कृपादृष्टी केली आणि पावसाला सुरुवात झाली। शेतकऱ्याच्या जीवात जीव आला, पण गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून सुरू असलेल्या सतत पावसामुळे सोयाबीनचे पीक वाढत किंवा येल्या गेल्या शेतकऱ्यांना कळलेच नाही। कारण सतत पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना शेतात फेरफटका मारायला वेळ दिला नाही। सोयाबीनला फुले आली, मात्र त्या फुलाचे रूपांतर कळी होण्यासाठी प्रकाशाची आवश्यकता असते, परंतु ढगाळी वातावरण व पावसामुळे पिकाची प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावली। परिणाम स्वरूप सोयाबीनचे पीक वांझोटे होण्याच्या मार्गावर आहेत। बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीनला शेंगा नसल्याचे शेतकरी बोलत आहेत। दरवर्षी एका पाण्याने सोयाबीनच्या शेंगा भरत नसल्याचे दिसून येत होते, परंतु यावर्षी सततच्या पावसामुळे सोयाबीनचे पीक वांझोटे होते की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे। निसर्गाने केली राजा आमची टकली, सोयाबीनच्या पिकानं साऱ्यांची शेकली, असे शेतकरी वर्गातून सूर उमटत आहेत। काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती केली, त्यांना कर्ज कसे फेडावे अशी चिंता सतावत आहे। व्याजाच्या पैशानं बियाणं आणलं, असं वाटे खत आता जमिनीला मानलं, पण पाण्यानं सारं सोयाबीन नेल्यावानी वाढलं आणि ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव झाला। सेमीलुपर, तंबाखू अळी, चक्रभुंगा, बुरशी, करपा अशा विविध रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला। त्यामुळे शेतकऱ्यांचा मित्र निसर्गच शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरत असल्याचे दिसून येत आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांना हुलकावणी देते की काय असा प्रश्न जगाच्या पोशिंद्यासमोर उभा ठाकलाय। अनेक प्रकारचे कीटकनाशके वापरून ही कीड नियंत्रणात येत नाही आणि पाऊसही उसंत घेत नाही। करावे तर काय करावे, आई जेऊ घाली ना बाप भीक मागू देईना, सध्या अशी स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे। कृषीप्रधान देशातील शेतकरी हा सर्वात मागासलेला घटक असल्याचे जाणवत आहे। कधी आसमानी संकट तर कधी सुलतानी संकट याचाच बळी शेतकरी ठरला आहे। निसर्ग साथ देत नसल्याने उत्पन्न होत नाही, झालेल्या उत्पन्नाला सरकार भाव देत नाही, इकडे आड तिकडे विहीर अशा दिग्धा मनस्थितीत शेतकरी सापडला आहे। मुलाबाळांचे शिक्षण, कौटुंबिक खर्च, पुढील वर्षाच्या शेतीचे नियोजन कसे करावे, नांगरा वखरणाचा यंदा लावू कसा ताल, सोनं दे म्हटलं बायकोले तर फुगवते गाल, काय राजा असं सालं माझ्या बापानं नाही पाहिलं, अशी प्रतिक्रिया तालुक्यातून ऐकायला मिळत आहे। शेतकऱ्यांच्या या दशेला कोण जबाबदार, निसर्ग की सरकार, हा न उलगडणारा प्रश्न सध्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे। याकडे वेळीच लक्ष नाही दिले तर जगाचा पोशिंदा केव्हा मातीमोल होईल हे सांगता येत नाही। तरी कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पीक पाहणी करावी व शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, तसेच सरकार दप्तरी सोयाबीन, कपाशी पिकाच्या होत असलेल्या नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, असे तालुक्यातील शेतकरी वर्गाचे सूर उमटत आहेत। जवान भी महान और किसान भी महान, तब बनेगा मेरा भारत बलवान, अशी संकल्पना अधोरेखित करावी। नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाडे यांचा हा वृत्तांत।